नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींची विदाई आता सुरू झालेली आहे। म्हणजे नरेंद्र मोदी आता राजीनामा देण्याची तयारी, विदाई सुरू झाली। जसं आपण म्हणतो की आता बाबा हळूहळू प्रस्त कमी होत चाललेला आहे, असंच काहीच आता नरेंद्र मोदींचं सुरुवात झालेली आहे की नरेंद्र मोदींची विदाई आता सुरू झालेली आहे। आणि 2027 मध्ये नरेंद्र मोदी जातील। बघा, जर जनतेमध्ये जनमत असतं भारतीय जनता पक्षाचं तर खासदार फोडायची वेळ आली नसती। पश्चिम बंगालमध्ये TMC चे खासदार 20 फोडले, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, अजून समाजवादीचे खासदार फोडण्याच्या तयारीत आहे, शरद पवारांच्या खासदार फोडण्याच्या तयारीत आहे। परंतु हे खासदार पुन्हा निवडून येतील का, हा मोठा प्रश्न आहे। तसंच राहुल गांधी यांनी राजस्थानच्या कोटामधून जे छात्र आंदोलन सुरू केलेलं आहे, विद्यार्थ्यांचं छात्र आंदोलन, हे भलं मोठं झालंय। मोदी शहा घाबरून गेलेले आहेत। म्हणजे विरोधकांनी आता जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केलेलं आहे विरोधकांनी। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जी ममता बॅनर्जी आहेत, ममता बॅनर्जीनं बुलडोझरच्या विरोधात भलं मोठं असं आंदोलन केलंय। लोक सगळी रस्त्यावरती उतरले ते, म्हणजे मोदी शहा यांचं जे घाबरवण्याचं जे षडयंत्र होतं लोकांबाबत, आमदार खासदारांबाबत, हे सगळं आता कुठंतरी आपल्याला फ्लॉप झालेलं दिसतंय। म्हणजे लोक घाबरून आता त्रस्त झाले, आता घाबरायचंच नाही। पुन्हा राहुल गांधीची जी रॅली झाली, ही जबरदस्त छात्र संवाद यात्रा जी भली मोठी अशी झाली। तर हे नेमकं कुठं सगळं झालंय। ममता बॅनर्जीनं का मोर्चा काढलाय, राहुल गांधीनं देशात काय काय सुरू केलंय आता पुढं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय सुरू आहे, कसं सुरू आहे। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण चॅनल मात्र सबस्क्राईब करावं। म्हणजे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण पटकन व्हिडिओ सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चला चर्चेला सुरुवात करूया। देशामध्ये नरेंद्र मोदींची विदाई सुरू झाली असं एकंदरीत आपल्याला आता म्हणता येईल। आणि तशी चर्चा सुरू झालेली आहे की नरेंद्र मोदींना आता घालवण्याची तयारी सुरू केलेली आहे। नरेंद्र मोदींचं सरकार सुद्धा घालवण्याची आता देशामध्ये जोरदार तयारी सुरू चाललेली आहे। राहुल गांधी यांचा आक्रमकपणा, विरोधकांचा आक्रमकपणा, म्हणजे विरोधक जे आजवर ED CBI ला जे घाबरत होते, ममता बॅनर्जी असेल, काँग्रेसचे असतील किंवा इतर पक्षाचे जे घाबरत होती लोक, हे आता घाबरायचे बंद झालेले। TMC वरती हातोडा हाणला, म्हणजे सत्तेतून गेल्यानंतर त्यांचे 20 खासदार फोडले, त्यांचा एक गट तयार केला गेला। त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, अगोदर फोडली, आता दुसऱ्यांदा फोडली, त्यांचा एक 6 खासदारांचा गट तयार करण्यात आला। त्या गटाला TMC ला मान्यता दिली, पण आता ह्यांना अजून मान्यता दिली गेलेली नाही। म्हणजे भाजप आणि नरेंद्र मोदी शहा यांनी आता खासदार फोडायला सुरुवात केलेली आहे। खासदार म्हणजे जनतेमध्ये जर बहुमत असलं तर माणूस म्हणतो की लोकांमध्ये जाऊ, लोकांना आपले विचार सांगू आणि निवडणुका लढवू, आणि निवडणुका लढवून पुन्हा आपण सत्तेत येऊ, म्हणजे असं सांगितलं जातं। परंतु इथं मात्र अख्खेच्या अख्खे खासदार फोडण्याचं काम मोदी शहा यांनी सुरू केलेलं आहे। मग साम दाम दंड भेद, पैशाचा वापर, ह्याचा वापर, त्याचा वापर, असं करून खासदार फोडण्याचं सत्र आता भाजपनं सुरू केलेलं आहे। आणि याला खीळ सुद्धा थोड्या दिवसातच बसल। आता हे खासदार फोडण्याचं सत्र का सुरू केलेलं आहे की नरेंद्र मोदी यांना एक कायदा पारित करायचा आहे, तो म्हणजे देशामध्ये खासदार वाढवायचे। आता देशामध्ये खासदार वाढवायचे तर किती खासदार वाढवायचे? देशामध्ये
850च्या दरम्यान खासदार होणार आहेत आणि ते सर्वाधिक खासदार वाढणार म्हणजे ते खासदार जिथं जिथं भाजपची सत्ता आहे म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशी जी राज्य आहेत या राज्यांमध्ये सर्वाधिक खासदार वाढणार आहेत आणि त्यामुळं असं होईल की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे कायमस्वरूपी सत्तेत टिकून राहील। हे जे नरेंद्र मोदींचे जे विचार आहे, नरेंद्र मोदींना जे वाटतंय असं केल्यानं आपलं सरकार कायमस्वरूपी टिकून राहील, हे नरेंद्र मोदींचा विचार आहे आणि त्यामुळं खासदार फोडण्याचं सत्र आता जोरदार सुरू केलेलं आहे मोदींनी। जरी हे जोरदार सुरू केलेलं असलं तरी सुद्धा ह्याला ब्रेक हा लागणारच आहे। म्हणजे बघा, हिटलर होता, हिटलर जो पण काय करील ते लोकांना खरंच वाटायचं। म्हणजे हिटलर गेला, हिटलरशाही संपुष्टात आली आणि ती कशी संपुष्टात आली? लोकांनीच संपुष्टात आणली। हिटलरनं सगळ्यात आधी न्यायपालिका आपल्या ताब्यात घेतली, मीडिया ताब्यात घेतली, सगळ्या संस्था ईडी, सीबीआय ह्या सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या आणि विरोधकांना नेस्तनाबूत करायचं ठरवलं। म्हणजे ह्या सगळ्या संस्था ताब्यात घेऊन, म्हणजे संस्था ताब्यात घेतल्या, ह्याच्यावर कारवाई कर, त्याच्यावर कारवाई कर, त्याला फासाव लटकव, इथं काहीतरी कर, लोकांमध्ये जाती जातीत भांडणं लाव, दंगली पेटव, अशा पद्धतीचं कटकारस्थान हे हिटलरने केलं होतं। हिटलरशाही म्हणजे जबरदस्त होती, कोण विरोधात जरी बोललं तरी त्याचं खच्चीकरण केलं जायचं। अशीच पद्धत आता भारतात सुद्धा सुरू झालेली आहे की विरोधात बोललं की त्याला जेलमध्ये टाकायचं, विरोधात बोलला की जेलमध्ये टाकायचं। हेच सत्र भारतात सुद्धा सध्या सुरू आहे। आता हे जरी सुरू असलं तरी एक ना एक दिवस उतरती काळा लागते। जशी हिटलरला लागली, शेवटी शेवटी वाईट मौताने मेला हिटलर, अशीच परिस्थिती आता भारतात सुद्धा झालेली आहे। भारतात सुद्धा एकाधिकारशाही जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि हे हळूहळू हळूहळू करून हे सगळं संपुष्टात येताना आपल्याला दिसणार आहे। मोदीचा काळ सुद्धा जाणार आहे आणि तो हळूहळू करून जाईल, परंतु आता त्याला जोर धरलेला दिसतोय। म्हणजे जे नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेत आले, गुजरातमध्ये जेव्हा राजकारणात आले, सलग 18.5 वर्ष गुजरातचं मुख्यमंत्रीपद नरेंद्र मोदींनी बसवलं। ज्या वर्षी ते आमदार झाले त्याच वर्षी राज्याचे मुख्यमंत्री झाले, ज्या दिवशी खासदार झाले त्या दिवशी ते देशाचे पंतप्रधान बनले। ते आजपर्यंत नरेंद्र मोदींचा काळ अतिशय सुखर असा काळ मानला जातो। नरेंद्र मोदींची भाषणं, नरेंद्र मोदींचं लोकांना जे चोत्यात काढणं, वेड्यात काढणं, जे आक्रमकपणा आहे नरेंद्र मोदींचा, हा काहीसा लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये पटला होता। फक्त आणि फक्त हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान, महंगाई कम होगी, स्किल डेव्हलपमेंट, 100 स्मार्ट सिट्या, देशाचा जो बाहेर देशात पैसा गेलेला आहे, जगात पैसा गेलेला आहे, तो स्विस बँकेत गेलेला काळा पैसा तो माघारी आणून 15-15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर पडतील, अशा ज्या घोषणा केल्या गेल्या, या घोषणांना प्रभावित होऊन लोकांनी मतं दिली। त्यानंतर फक्त आणि फक्त भारत, पाकिस्तान, ईडी, सीबीआय, बीडी हे सगळं वापरलं, नीतिमत्ता वापरली। म्हणजे आपली सत्ता टिकवण्यासाठी जे जे काय करता येईल ते ते नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। म्हणजे सगळ्या गोष्टींचा वापर नरेंद्र मोदींनी केला, तरी सुद्धा सत्ता नरेंद्र मोदींच्या हातून 12 वर्षातच हळूहळू 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 निघून चाललेली आहे। या देशावरती मोगलांनी 700 वर्ष राज्य केलं, 700 ते 800 वर्ष, इंग्रजांनी 150 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं, काँग्रेसनं 70 वर्ष राज्य केलं, 60-65 वर्ष, हे सगळं लोकांनी हाकलून लावलं। म्हणजे जे मुघल होती 700 वर्षाचं राज्य लोकांनी मोडीत काढलं, इंग्रजांना 150 वर्षाचं राज्य इंग्रजांचं मोडीत काढलं, पळवून लावलं। नरेंद्र मोदींचं अवघ 12 वर्षाची सत्ता आहे, म्हणजे आता ही 15 म्हणजे 29 पर्यंत 15 वर्ष होतील, हे सुद्धा लोक उलथवून टाकतील। 2029ला नरेंद्र मोदींना जिंकणं कठीण होईल। आता बघा, माझ्याकडं व्हिडिओ आहे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनं जो विरोध चालू केलेला आहे, तर तो सुद्धा आपण बघू शकता की किती लोक ह्या बघा
में घुसकर एक मुस्लिम लड़की बुर्का पहनकर वीडियो बना रही थी, लेकिन जब लोगों को शक हुआ तो उन्हें पकड़ा और पकड़ कर चेक किया, वो एक मुस्लिम लड़की नहीं बल्कि वो एक हिंदू लड़का है। ममता बनर्जी फुल फॉर्म में नजर आ रही हैं। पहले बघा हे अंतिम मंजुरीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे बघा हे म्हणजे कशा पद्धतीचं हे सुरू आहे तिथं हे आंदोलन बघा। ये टीएमसी के सिर्फ नेता नहीं है, बल्कि इसके पीछे आपको भारी तादाद में लोग नजर आएंगे। म्हणजे सगळे लोक आता रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत। बघा हे पश्चिम बंगाल मधला आहे इशे। टीम से पूछा दोष नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित की जाए। मौलाना महमूद असद मदनी का पाटन में आपको इसे 3 सीटें मिली हैं, आप जानते हैं, बघा हे एक सीट हार गई। तो जिहादियों का काम तमाम, लेकिन इन हे बघा कशा पद्धतीचं आहे। 2014 में पवित्र कुएं में चप्पल आता पहन के क्यों कूदे? दुसरा भी एक व्हिडिओ आहे माझ्याकडे राहुल गांधींचा। राहुल गांधीचं सुद्धा जे आंदोलन सुरू आहे आता छात्र आंदोलन। बघा मी मगाशी जे सांगत होतो की आता देशातला सगळा विरोधक सुद्धा एकटावलाय। म्हणजे लोक जरी निवडून आली तरी ती लोक भाजप फोडतय, त्यांना धमक्या देऊन पैसे देऊन वेगवेगळ्या प्रकारे त्यांना दमदाट्या देऊन विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्षावाले विरोधकांना फोडतायत। आता याच्यामुळे झालंय असं की हे सगळे विरोधक एकत्र आलेत। आपण जर आज रस्त्यावरती नाही आलो तर आपली सगळी सत्ता हिसकावून हे भारतीय जनता पक्ष घेईल, आपली सगळी लोक हिसकावून हे भारतीय जनता पक्ष घेईल, म्हणून आता हे सगळे जागे झालेत। मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, काँग्रेस असू द्या, MK स्टॅलिन असू द्या, विजय थालापती असू द्या, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, ममता बॅनर्जी, सगळे जे आता हे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू तर सत्तेत जाऊन बसलेत, पण त्यांना सुद्धा एक धक्का बसलेला आहे की भारतीय जनता पक्ष अल्पमतात आहे, आम्ही पाठिंबा दिल्यामुळे हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि आता ह्यांनी काही पक्षांचे खासदार फोडून भाजप वरती यायला बघतोय। म्हणजे 20 खासदार TMC चे फोडले, चंद्रबाबू नायडू नितीश कुमारांचं जे वजन होतं ते कमी झालं, आता 6 खासदार फोडले, 26 खासदार झाले। म्हणजे ह्या दोघांचं आता काहीच राहिलं नाही, ह्या दोघांचं वजन फार कमी झालेलं आहे। त्याच्यामुळं ही दोघं सुद्धा नाराज झाली, चंद्रबाबू नायडू सुद्धा, नितीश कुमार सुद्धा नाराज झालेले, रामविलास पासवानकरचा पक्ष जो आहे चिराग पासवान हे सुद्धा नाराज झालेले आहेत। जे जे भाजपच्या सोबत पक्ष आहेत ते सगळेच्या सगळे नाराज झालेले की भाजप जर अशा पद्धतीचं जर करत असेल तर उद्या आपल्याला महत्व राहणार नाही, म्हणून हे सगळे बाजूला पडायला लागलेले आहेत। आता अशीच कारण आहे ती। आता राहुल गांधींनी सुद्धा देशभर जे आंदोलन सुरू केलंय छात्र आंदोलन, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे, तो सुद्धा व्हिडिओ आपण एकदा पाहू की बाबा बघा आता राहुल गांधींनी जे राजस्थानच्या कोटापासून छात्र आंदोलन जे सुरुवात केलेली आहे, आता त्याचा सुद्धा व्हिडिओ बघा, किती लोक आहेत त्या आंदोलनाला बघा। कॉलेजवरती राहुल गांधी जाऊन तिथं भेटतायत विद्यार्थ्यांना। Hello everyone, myself Soumya Meena. Hello everyone, myself Soumya Meena and Bala. I am a JEE aspirant. कशी लोक म्हणजे राहुल गांधींनी Sania Gupta and I am preparing for NEET exam. हेलो, माय नेम इज एमडी जीशान। के सगळे विद्यार्थी म्हणजे आता लोक बाहेर पडायला लागले, ते घाबरत नाहीत लोक। आगे ये दिया जाता है कि आपको बड़े होकर डॉक्टर, इंजीनियर ये सब बनना है। बघा। मन से बचपन से ही वो सपना बन जाता है कि डॉक्टर बनना ही। अगर आप सब कुछ बिल्कुल फ्री छोड़ दिया होता और असलियत में आप क्या बघा। करना चाहते हो तो फिर क्या जवाब मिलता? सर मेरे को डांसिंग में बहुत शौक था। आपको डांसिंग में शौक है, आपको? सर हमको डॉक्टर ही बनना था। मेरे जो अंकल थे वो हार्ट अटैक से डेथ कर गए थे 2019 में, तो इसी के लिए मैं मतलब अर्जेंट मतलब वो उन्हें नहीं मिला, तो इसी की वजह से वो डेथ कर गए। तो बस इसी के कारण मैं डॉक्टर बनना चाहता हूँ। और आप अगर आपको पूरी फ्रीडम दिया गया बघा हे हो गया, सर इसी करोगे, डॉक्टर ही बनोगे? राहुल गांधींचं यस सर। विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केलेला आहे 3000 लोग बघा। अप्रॉक्सिमेटली
थोड़े ज्यादा आ गए, बट हमने 3000 का कैलकुलेट किया था, ठीक है। 3000 में से आईएएस के कितने बनेंगे? एक। 3000 में से वो जो कोने में एक डॉट है ऊपर, बघा 1% हे राहुल गांधींनी सुरू केलेलं आहे छात्र आंदोलन. फंक्शन आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जाणं, त्यांना प्रश्न विचारणं किंवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे राहुल गांधींनी सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांना विचारणं की बाबा तुम्हाला काय व्हायचंय, म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर देणं हे राहुल गांधींना आता सुरू केलेलं आहे. आणि यामुळं भारतीय जनता पक्ष घाबरून गेलेला आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध करण्याचं काम भाजपनं सुरू केलेलं आहे, जोरदार असं सुरू केलेलं आहे. आता राहुल गांधी हे लोकांमध्ये जातात, मिसळतात, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत आणि त्यांचा आता लोकांमध्ये मिसळण्यामुळं पॉप्युलॅरिटी वाढली गेलेली आहे. राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा केली, आता जे सुरू केलंय, यामुळं जनमानसामध्ये राहुल गांधी हुशार आहेत. जे भाजपनं पप्पू पप्पू म्हणून जे ठरवलं होतं ते कुठंतरी आता मोडीत निघताना आपल्याला दिसतंय. म्हणजे मोदी आणि शहा यांनी आता मतदान तर अनेक वेळा त्यात फ्रॉड झालाच, परंतु आता डायरेक्ट खासदार सुद्धा विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ती ज्या पक्षाचे खासदार फोडता येईल त्या पक्षाचे खासदार फोडण्याचा सपाटा आता सुरू झालेला आहे. म्हणजे या अशा गोष्टींमुळं देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. लोकशाही प्रणाली कुठं राहिली का नाही हे सुद्धा आता लोकांना वाटायला लागले की लोकशाही कशी आहे. आज ह्या पक्षात निवडून येतो की त्या पक्षात. जे पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील आरोपी, म्हणजे ज्यांच्यावरती आरोप आहे, अशा लोकांसोबत तिथले खासदार ओमराजे निंबाळकर, म्हणजे नीतिमत्ता हे सगळं सोडून दिलेलं आहे. काय राहिलंच नाही नीती वगैरे वगैरे वगैरे, फक्त आणि फक्त स्वार्थ आणि पैसा. संजय राऊताने तर असा आरोप केलाय की एकाला 15 कोटी रुपये ऍडव्हान्स दिले तर 100 कोटी रुपये द्यायचे. म्हणजे किती भयानक आहे हे सगळं मित्रांनो. तर आपण बघा, नरेंद्र मोदींची विदाई आता लवकरच होणार आहे आणि जवळ आलेली आहे, हेही तितकंच खरं आहे. राहुल गांधी यांचा जो आक्रमकपणा, आणि विरोधक सुद्धा आता आक्रमकतेने बाहेर पडायला लागलेले आहेत. विरोधकांचा सुद्धा जो आक्रमकपणा आहे, या आक्रमकपणामुळं भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ हे देशातलं हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सो, मी भीमराव कडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.